मलाही तुमच्या भावना समजू शकते. मी काही एवढा तुमचा वेळ घेणार नाही. एक छोटीशी कविता म्हणजे सादर करते तुमच्यासमोर, म्हणजे आपल्या इतिहासावरती आहे. तानाजी गड चढला, बाजी खिंडीत लढला, इतिहास ह्यो मर्दांचा सैतानाशी भिडला. तानाजी गड चढला, बाजी खिंडीत लढला, इतिहास ह्यो मर्दांचा सैतानाशी भिडला. मग झाशीच्या राणीचा कसाही सर पडला, मग सावित्री माईचा कसाही सर पडला. थोर जिजामाते पोटी राजा शिवाजी घडला, थोर जिजामाते पोटी राजा शिवाजी घडला. तर सांगायचं ह्या उक्तींमधून हेच की म्हणजे राजा शिवाजी एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतलाय. आपल्यामधल्या जिजाऊ आहेत, कणखर महिला या ठिकाणी आहेत. तर अशी पुत्रांची म्हणजे महिलांची म्हणजे जे आपले लेकरं असतील त्यांची जर अशी जडणघडण झाली तर खरोखर आपला भारत जसा आपण विकसनशील देशामध्ये आहे तर तो नक्कीच विकसित देशामध्ये त्याचं रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आज आपल्या पेडगावाने सुरुवात केली. तुमचा आदर्श शेजारचा गाव घेणार आहे, त्यांचा आदर्श शेजारचा गाव घेणार आहे. अशीच तुमची विकासाची धुरा अखंड राहू द्या. त्या शुभेच्छा महिला दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना देते. आणि शेवटी एवढंच म्हणजे एक चारोळी आहे, त्या चारोळीच्या शब्दात माझ्या शब्दांना पूर्णविराम देते मी. ज्याची बाग फुलून आली त्याने 2 फुले द्यावीत, ज्याची बाग फुलून आली त्याने 2 फुले द्यावीत. आभाळी एवढी ज्याची उंची तेवढं त्याने खाली यावं. मातीत ज्यांचे पाय रुतले त्यांना थोडं वर उचलून घ्यावं. मातीत ज्यांचे पाय रुतले त्यांना थोडं वर उचलून एक म्हणजे तुम्हाला जर माझ्याशी पुढेही कंटिन्यू राहायचं असेल तर म्हणजे सोशल मीडियाचा पण खूप चांगला वापर होतो जर केलं तर शुभांगी माने 7755 म्हणून फेसबुक इन्स्टा ID पण आहे. त्याच्यावरती माझे लेख कविता मी पब्लिश करत असते. तर तुम्हाला भविष्यात कनेक्ट